आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने व एका बाजूला जगदंबा नदीला रस्ता चुकीचा केल्याने स्मशानभूमीला लागूनच जगदंबा नदीचा प्रवाह चालू आहे। पाणी असल्याने तसेच स्मशानभूमीवरती झाडांच्या वेलाने अतिक्रमण केले आहे। अंत्यविधीसाठी जागाच नाही, चालता सुद्धा येत नाही, बसण्यासाठी जागा नाही, शेड नाही, बैठक व्यवस्था नाही। बिचोरोसे गावात 2 व्यक्तींचे नुकतेच निधन झाले। दोन्ही सोसायटींचे माजी चेअरमन कैलासवासी सय्यदजी मोरे व कैलासवासी अभिमन मोरे हे दोघेही राजकीय क्षेत्रातील नावलौकिक मिळवलेले पुढारी होते। योगायोगाने दोन्हीही चुलत बंधू, राजकीय मित्र व एकाच दिवशी त्यांचे योगायोगाने दुःख निधन झाले। त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जागा नसल्याने कैलासवासी सय्यदजी मोरे यांचा मुलगा पिंटू मोरे यांनी त्यांच्या शेतात दोन्ही अंत्यविधी करण्याचे नियोजन केले व कैलासवासी अभिमन मोरे यांचा मुलगा प्राध्यापक रवींद्र मोरे यांनी सहमती दर्शवली व दोघांचे एकाच ठिकाणी मळ्यात अंत्यविधी करण्यात आला। ही फार मोठी शोकांतिका आहे। बिचोरोसे प्रसिद्ध गाव असून येथे स्मशानभूमीची अशी वाईट अवस्था आज आहे। त्यामुळे एका प्रकारचा ट्रेंड अंत्यविधीचा मळ्यात सुरू झाला, पण बागायत शेती असल्याने पीक शेतात, तशीच उभे घरच्यांच्या मंडळींना डबल दुःख होते। त्यामुळे आमदार दिलीप बोरसे यांनी ताबडतोब या प्रश्नामध्ये तातडीने लक्ष घालून स्मशानभूमीची जी प्रक्रिया आहे तिचे निरसन करावे, जेणेकरून काही अपरिचित यापुढे घडल्यास सर्वसामान्यांनी कसे तोंड द्यावे हा प्रश्न फार मोठा आवाजून उभा आहे। हा प्रश्न येत्या 8 दिवसात संबंधितांनी न सोडवल्यास बिचोरोसे येथील नागरिक सटाणा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसतील असा इशारा सरपंच संदीप मोरे, उपसरपंच योगेश काकडे, प्राध्यापक रवींद्र मोरे, केदार मोरे, पिंटू मोरे, शेखर मोरे, दीपक मोरे, धनंजय मोरे, रावसाहेब काकडे, प्रभाकर काकडे, कैलास मोरे, रिंगू मोरे, सतीश मोरे, शेवंत मोरे, अभिषेक काकडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। आता ग्रामपंचायतीची निवडणूक आहे। जो सरपंच स्मशानभूमीचा प्रश्न सोडवेल त्यालाच मतदान करू। स्मशानभूमीची अत्यंत वाईट अवस्था आहे। ज्यांना शेतजमीन नाही, घटना घडल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करायचा कुठे असा प्रश्न बिचोरोसे येथील प्राध्यापक रवींद्र मोरे यांनी उपस्थित केला आहे। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील।